नमस्कार. आपल्या दिवसाची सुरुवात डेअरी फार्ममधल्या कामानं होत असते. गायींना पशुखाद्य वैरण खायला दिलं, त्यानंतर दूध काढायचं काम केलं. आजचा विषय म्हणजे येलुरगावचे आमचे जीवलग मित्र अभिजित शिंगारे, दूध उत्पादक शेतकरी यांना भेटायला जायचं होतं. कारण शेतातल्या कामामुळे आणि डेअरी फार्ममधल्या कामावर त्यांची तब्येत बिघडली होती. तर फायनली आम्ही त्यांच्या घरी आलो, त्यांच्या तब्येतीची चौकशी केली. तर सध्या त्यांना बरं वाटत होतं, त्यांची तब्येत ठीक झाली होती. त्यानंतर आम्ही त्यांच्या डेअरी फार्ममध्ये आल्यानंतर सर्व गायींची पाहणी केली. बऱ्याच दिवसापासून डेअरी फार्ममध्ये आलो होतो, त्यामुळं गायींना सर्व पाहून घेतलं. तर सगळ्या गायी टकाटक होत्या. शेडचं नियोजन एकदम खचकं झालं होतं. डिझाईन एकदम ओके. दुपारची वेळ असल्यामुळे गायी निवांत बसल्या होत्या. त्यांनी एका बाजूला दूध देणारी गायी आणि एका बाजूला कालवडी असं नियोजन केलं होतं. तर गव्हाणीमध्ये पाणी पिण्याची सोय पण केली होती. एकदम टकाटकमध्ये खट्ट नियोजन होतं. परफेक्ट नियोजन, विशेष नाही नियोजनाबद्दल. दुपारची वेळ होती, त्यामुळे गायी निवांत बसल्या होत्या. एका छताखाली त्यांनी सर्व सुविधा केल्या होत्या. पशुखाद्य, त्यानंतर वैरणमध्ये कडबाकुट्टी या ठिकाणी स्टोअर केली होती. तसंच जनावर घेण्यासाठी STP, कारण गोटे स्वच्छता महत्त्वाची आहे. गोटे स्वच्छता करण्यासाठी त्यांनी STP बसवला होता. तसंच दूध काढण्यासाठी मिल्किंग मशीन त्यांचं न्यू केपीटी कंपनीचं आहे. त्यामुळं अतिशय सुंदर नियोजन आहे. गायी स्वच्छ धुतल्या होत्या, निवांत रवत करत बसल्या होत्या. एकदम ओकेचं नियोजन आहे. कालवडी बिलवडी, त्यानंतर पशुखाद्य, समृद्धी गोळी दिली जात्या. गायींना समृद्धी गोळी दिल्यामुळे समृद्धीच्या गोळीमुळे त्यांची गायींची तब्येत निरोगी आहे. एकदम टकाटकमध्ये सर्व गायी एकदम मस्त आहेत. दूध व्यवसायाच्या उत्पन्नातून कष्टातून हे त्यांनी 2 मजली घर उभारले, बंगला उभारला आहे. जवळजवळ 30-32 लाखाचा बंगला आहे हा. बंगल्याच्या पाठीमागे डेअरी फार्म आहे. 7 ते 8 लाखाचा डेअरी फार्म बांधला आहे. त्यांच्या कामाची पोचपावती म्हणजे ह्या सर्व ट्रॉफी आहेत. त्यांनी दूध व्यवसाय सुरुवात जवळजवळ 20 ते 22 वर्षापूर्वी केल्या. अभिजित भाऊंच्या वडिलांच्या कष्टातून हे सगळं दिसून येते. येता आम्ही औषधं खरेदी केली आमच्या गायांच्यासाठी. घरी येऊन बघतोय तर गाय आमची कमांडर गाडी रिपेअर होऊन आली होती, कामाला सोडली होती कराडला. एकदम मॉडिफाय केल्या. त्यानंतर आमचं 4 वाजता नियोजन झालं. डेअरी फार्मची कामाची सुरुवात झाली. पशुखाद्य वैरण घातलं. गायींना आत घेऊन आम्ही सर्व नियोजन टकाटकमध्ये केलं. वैरण खाद्य खाण्याचं काम आणि दूध देण्याचं काम डेअरी फार्ममध्ये आमचे केले जातं. बंदिस्त गोठ्यात केलं जातं. आज होता. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या भावाला फॉलो करा. धन्यवाद.